तुम्हाला कधीच इच्छा नाही झाली असं पॉडकास्ट वगैरे करायची? तुमचे खूप कमी पॉडकास्ट पाहिले म्हणजे. अवॉइड करते बऱ्याच वेळा. पण मला मिनिस्टर व्हायचं किंवा मला सीएम व्हायचे किंवा मला राजकारणात झेडपी व्हायचे, याचे क्लासेस नाही आहेत. आता बरेच नीट करतात, IIT-साठी तयारी करतात, ते सगळ्यांचे पुस्तक आहे. पुस्तकामध्ये जो सिलेबस दिलेला आहे त्या पुस्तकातलं येणार आहे. तसं राजकारणात तसं पुस्तक कुठलं नाही आहे. आपल्याला जनतेची मनं वाचावी लागतात, अभ्यासावी लागतात. तुम्हाला असं कधी वाटलं की आपण जरा आता मिनिस्टर वगैरे होऊयात, किंवा असं काय एम होतं तुमचं राजकारणातलं? माझं लाईफमध्ये मी कधीच एम असं कुठलं नव्हतं, खरं सांगू तर. राजकारणात आलं, मग आमदार झालात, मग आता मिनिस्टर झालं. तुमचे आयडल कोण आहेत या सगळ्यात, की तुम्ही पण कोणाला तरी आयडलाइज करत असेल ना, की ह्यासारखं काहीतरी करायचं आपल्याला? देवेंद्रजी. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास, प्रत्येक गोष्टीची माहिती आणि सगळ्यांना कसं छान समाधानी ठेवायचं, सगळ्यांना कसं समजून घ्यायचं हे त्यांच्याकडनं समजलं. ज्या मुलींना किंवा महिलांना राजकारणात यायचं आहे आणि मोठी पदांची त्यांची स्वप्न आहे, तर ते शक्य होऊ शकतात, परंतु मेहनत करावी लागते आणि घरूनही तसाच विश्वास आणि सगळ्याच पद्धतीने सहकार्य असलं पाहिजे. काय मिस करता मॅम मिनिस्टर झाल्यावरती? नाही म्हणजे पाहिजे तेव्हा आपण आपल्या घरच्यांना किंवा आपल्या आवडीच्या गोष्टींना वेळ देऊ शकत नाही. ते तुमची एक क्लिप व्हायरल झाली होती की तुम्ही म्हणलं होतं की मी लेडी डॉन आहे. आई आता आमच्याकडे सिंधूला तसेच धमक्या द्यायला सुरुवात केली. धमक्यांना घाबरू नका, सगळ्यात मोठी डॉन दरोडी करायची. असं, आणि त्याच्यावरती खूप लोकांनी तुम्हाला, हां, मग त्याचं तुम्हाला असं वाईट वाटतं की अरे हे नव्हतं बोलायला पाहिजे नंतर, किंवा काय वाटतं? ठीक आहे, मग कुठलीही माझी गोष्ट व्हायरल होणारच आहे. वाईट नव्हतं वाटलं तेव्हा, कारण काय बघा, एक तर महिलांना टेकन फॉर ग्रँटेड घेतात असं आहे, आणि आज राजकारणामध्ये सगळं साम दाम दंड अशा पद्धतीचं जर आपले अपोनंट असतील तर आपल्यालाही तेवढंच मी पण सक्षम आहे तुम्हा सगळ्यांना सांभाळायला किंवा अशा पद्धतीचं दाखवावं लागतं, खास करून बरोबर. महिलांना. खरंच धुरंधर प्रोपोगंडा होता ना? नाही बघा, हे फॅक्ट आहेत, प्रोपोगंडा वगैरे काही नाही आहे. ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्या आहेत. कशा आपल्या यंत्रणा स्वतःच्या जीवाचा पण विचार न करता आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी काम करते, हे सर्वसामान्यांच्या पुढे आलं पाहिजे ना. सीन 1, शॉट 1, टेक 1, ॲक्शन. नमस्कार गाईज. आज जरा एनर्जी थोडीशी अशी कॉन्स्टंट ठेवणार आहे मी. असं जास्त वरती असं बोलता नाहीचं पिच, कारण की आज सरकारमध्ये असलेल्या मिनिस्टर्सबरोबर बसलो आहे मी. सो मला अनुभव नाही असा पॉडकास्ट करायचा, पण करतो आहे डेअरिंग, गॉड आहे ना आपला विषय. सो मॅम, पहिल्यांदाच तुमच्यासमोर असं फ्लॅप वगैरे आलेलं आहे, कसं वाटतं तुम्हाला? हे असं जरा छान वाटते, वेगळं काहीतरी तुम्ही करता रे असं वाटतंय. हां, जरा ऑड. म्हणलं मूवीमध्ये कधी चान्स मिळेल हे माहीत नव्हतं, म्हटलं आपणच आपलं मूवी करू, मग असं केलं छोटंसं सुरू, आणि आज इथपर्यंत आलो आहे, म्हणजे जिंकल्यासारखं आलं. मग मी बघते ना तू. सो तुम्हाला कधीच इच्छा नाही झाली असं पॉडकास्ट वगैरे करायची? तुमचे खूप कमी पॉडकास्ट पाहिले, म्हणजे असे हो, न्यूज बरेच विचारतात, पण मी कधी असं ठरवून काही गोष्टी होत नाहीत किंवा अवॉइड करते बऱ्याच वेळा. का, म्हणजे असं तुम्ही सगळे असे पॉलिटिशियन असे लोकी राहायलाच आवडतात का? असं जास्त नाही बोलायला आवडत का? हां, माझं असं म्हणणं आहे की आपण आपलं काम करत जायचं, आपोआप त्याला रेकग्नायझेशन मिळत असतं असं. आणि लोकांनी आपल्या कामातून आपली दखल घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. हां, म्हणजे बाकीचे सगळे खूप सांगतात आम्ही हे करतो, आणि ते भरपूर प्लॅटफॉर्मला दिसत असतात, पण तुमच्या असे इंटरव्ह्यूज आम्ही शोधत होतो, पण तुम्ही दिसले नाही. म्हटलं नक्की मॅमला करायचं नाही, असं खूप गोष्टी होत्या मनात चाललेल्या, पण म्हटलं घेऊयात रिस्क, आपण एकदा विचार बघू. नाही, बरेच जण विचारतात आम्हाला पॉडकास्टसाठी वेळ द्या, पण वेळ त्याच्यासाठी काढणं मला जमलंच नाही खरं तर. आणि चला, आजपासून सुरुवात झाली, आता जे जे विचारतील त्यांना क्या बात आहे. सो आपल्यापासून मॅमनी सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीत. सो मॅम, पूर्ण पॉडकास्ट कॅज्युअल असणार आहे, असं काय पॉलिटिकल गप्पा नाही मारायचं, कारण की पॉलिटिकल तुम्ही सगळीकडं सांगतातच न्यूजला वगैरे. आता आम्हाला तुमचं जरा तुमची लाईफ कशी असते पर्सनली हे जास्त जाणून घ्यायचं आम्हाला, काय म्हणतात त्याला, त्यात जास्त मजा आहे अशी वाटलं, म्हणलं ना आम्ही म्हटलं सुरू करूयात. पण एक सगळा पूर्ण आमच्या यूथपासून सगळ्यांना एक पडलेला प्रश्न असतो महत्त्वाचा, जो मी सगळ्यांनाच विचारतो, आणि हा तुमच्यासाठी ट्रिकी असणार आहे. तुम्ही असं डिप्लोमॅटिक आन्सर देणारच आहे, मला माहितीच आहे, पण स्टील मी तो विचारायचं रिस्क घेतो की किती कमवता मॅम तुम्ही
एकंदरीत कमवता इन द सेन्स म्हणजे इन मनी का हा. लोकांचं प्रेम कमवतेय मी, हा लोकांचा नाही नाही, विश्वास पैसे कमवतेय. पैसे म्हणतोय मी. पैसे. पैसे इम्पॉर्टंट असतात ना. म्हणजे तुम्ही मंत्री झाल्यानंतर अशी काही सॅलरी वगैरे असेल ना तुम्हाला पण? नाही, ती सॅलरी आहे ती आहे, परंतु मी राजकारणात आल्यापासून मी कमी कमवायला लागले. मॅम हे असं असं कारण स्टेटमेंट की चुकीचं वाटतंय. नाही, बऱ्याच जणांना माहिती नाही की मी एकदम सुरुवातीला म्हणजे 2003-04ला मी जॉब करत होती. त्यानंतर त्याच्यापूर्वी मी चांगल्या पद्धतीने शेअर ट्रेडिंग करत होती. माझा खूप मोठा पोर्टफोलिओ होता शेअर्सचा. त्याच्यातून बऱ्यापैकी मी हे करायची. मी माझी स्वतःची फार्मा कंपनी आहे. मी छान शेतकरी म्हणून सुद्धा ऑर्गॅनिक शेती करायची आणि त्यातूनसुद्धा खूप चांगलं उत्पन्न मला होत होतं. परंतु उंटावून शेळ्या राखण्यासारखं आता मला शेतात जायला मिळत नाही. आणि त्यामुळे शेतीचं उत्पन्न पण माझं पहिल्यासारखं राहिलेलं नाही. त्यामुळे राजकारणात आल्यापासून माझं कमी उत्पन्न होतं आहे. काय सांगता, तुम्ही एंटरप्रेन्योर होते आधी? हो. पण मग तेव्हा तुम्हाला असं शेअर वगैरे तेव्हा माहिती होतं सगळं? हां, 2000 कारण की आम्हाला अजून पण 2001 भीती वाटते, ते असं गॅमलिंगच वाटतं अजून पण. नाही, मी इचलकरंजीमध्ये असताना एक छान फॅमिली फ्रेंड आम्हाला भेटले. मी त्यांच्याकडे स्वतःचं म्हणजे ते मोठे ब्रोकर होते. त्यांच्या ऑफिसमध्ये मी जाऊन बसायची. 3 वर्ष मी त्यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे जॉब नाही म्हणता येणार, पण मी 3 वर्ष त्यांच्या ऑफिसमध्ये 4-5 तिथं शिकलात तास. तुम्ही हां, त्यामुळे मला बऱ्यापैकी तेव्हापासूनच आवड आणि तेव्हापासून विश्वास की मी हे खूप इझी आहे आणि मी करू शकते. सर्वांनीच केलं पाहिजे. आणि माझी बहीण 2 नंबरची आता खूप छान तिचं पण पोर्टफोलिओ आहे, ती स्वतः करते हँडल. असं कुठला दिवस आठवतोय की ज्यात तुम्हाला खूप जास्त प्रॉफिट झालता आणि तो किती झालता? आता 5-6 वर्षात तर कुठलाच मी नेहमीच मिस करते. नाही नाही, तेव्हा असं की खुशच झालते तुम्ही की अरे? नाही, तेव्हा बरेचसे चांगले IPOs त्यांनी सजेस्ट केले, आम्ही इन्व्हेस्ट केले ना. आज म्हणजे त्याचं प्राईस व्हॅल्यू खूप मोठी आहे. त्यामुळे असं इंट्राडे वगैरे नव्हते करत का? इंट्राडे नाही, लॉंग टर्म. लॉंग टर्म. आणि मग तुम्ही म्हटले की जॉब पण करायचे, मग जॉब IT मध्ये कसं काय? घरी वेळ होता आणि मग आपल्याला पण अनुभव आला पाहिजे की प्रायव्हेट कंपनीजमध्ये कशा पद्धतीने काम करून घेतलं जातं म्हणून. आणि माझ्याकडे म्हणजे माझ्या सासरी सर्वच जण काही ना काहीतरी जॉब करतात किंवा कुठे ना कुठेतरी स्वतःचं जे नॉलेज असतं किंवा स्वतःला काही करण्याची इच्छा असेल तर ती मोकळीक होती, म्हणून मग मी ट्राय केलं. पण मग तुमचे वडील आमदार होते, ते पण 5 टर्म्स, मग तुम्हाला काय करायचे? असं जॉब करायची काही गरजच नव्हती ना? ते बोर्डीकरांकडे, पण साकोरेंच्या पद्धतीने मी वागण्याचा प्रयत्न केला सुरुवाती लग्न झाल्यापासून. त्यामुळे अच्छा, कारण की इकडची फॅमिली तुमची सगळी ब्युरोक्रेसीमध्ये जास्त होती. म्हणजे तुम्ही सांगितलं की तुमचे सासरे पण नेव्हीत होते आणि त्यांनी 3 बॅटल्समध्ये जेवढे झालते आपले सगळे वॉर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. त्यांनी सांगितलं तुम्हाला काही असं ते? हो, नेहमी किस्से खूप सांगतात आणि मुलांनाही खूप छान वाटतं ते. आम्हा सगळ्यांसाठी ते एक अभिमानाची गोष्ट आहे की माझे सासरे कृष्णाजी साकोरे हे नेव्ही ऑफिसर होते, लेफ्टनंट होते आणि त्यांनी 3 भारतासाठीच्या 3 युद्धांमध्ये भाग घेतलेला आहे. त्यांचे सगळे अल्बम्स आहेत. आमच्या सासूबाई पण काही छान किस्से सांगतात. सगळ्या मुलांनाही खूप प्राऊड फील होतं की आपण अशा बॅकग्राऊंडमधून आहोत. त्यांनी देशासाठी योगदान दिलेलं, म्हणजे देशाच्या सुरक्षणासाठी आपण योगदान दिलेलं आहे. बरं, म्हणजे माझे जे IT मधल्या मैत्रिणी आहेत त्यांना मला सांगायचं की तुम्ही पण मिनिस्टर होऊ शकता. हो, निश्चित. ते कसं झालं? म्हणजे जॉबमधून जॉब केलं तुम्ही, इंट्राडे वगैरे चांगले प्रॉफिट येत होते, मग तुम्हाला असं कधी वाटलं की आपण जरा आता मिनिस्टर वगैरे होऊयात, किंवा असं काय एम होतं तुमचं राजकारणातलं? माझ्या लाईफमध्ये मी कधीच एम असं कुठलं नव्हतं, खरं सांगू तर. खरंच? हां, म्हणजे जे येईल जसं येईल त्याच्यात समाधान मानत असंच माझं नेहमीच लहानपणापासूनच. मोठी बहीण होते म्हणून जबाबदारी होती आणि असं जरी माझे बाबा राजकारणामध्ये 5 टर्म आमदार होते, पण एकही मुलगी राजकारणात येणार नाही असं माझ्या बाबांचं म्हणजे इच्छा होती किंवा आम्हाला तशा पद्धतीने वाढवलं गेलं. कुठलंच पॉलिटिकल एकाही सभेला मी आणि माझे बाबा कधीच एकत्र नव्हतो. आताही खूप रेअर असतात आणि सुरुवातीला तर कुठल्याच सभेला मी किंवा माझ्या बहिणी कधीच तुम्हाला दिसणार नाहीत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा विधानसभेमध्ये गेली. 25 वर्ष माझे बाबा आमदार असताना ना नागपूरच्या ना मुंबईच्या विधानसभा मी कधीच बघितली नव्हती. पण मग हे कुठून वाटलं की आता आमदार होऊयात आपण? असं काय क्लिक झालं? कधीच वाटलं नव्हतं. मी बाबांसाठी
2009च्या निवडणुकीमध्ये प्रचार केला. त्यानंतर 2012ला अशा काही अडचणी आल्या, घटना घडल्या की तिथे मला कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणीतरी घरातलं पाहिजे म्हणून मग मी थोडं बाबांना मदत करायची म्हणून फिरले. मला माझा जो छंद आहे तो जोपासण्यासाठी मी आणि मुलांना पण गावाकडचा टच पाहिजे म्हणून सुट्ट्या असतील, काही सणवार असेल तर मी गावाकडे त्यांना घेऊन जायची आणि पर्यावरणासाठी काम करायची किंवा आमच्याकडे रोजगाराच्या संधी शोधत मुलं मुली खूप आमच्या घरी येतात पहिल्यापासूनच. तर त्यांच्यासाठी एक चांगलं माझ्या ऑफिसमध्ये एक ऑफिस चालू केलं होतं आम्ही तिथून, की तुम्हाला कुठेही म्हणजे तुमच्या क्वालिफिकेशनप्रमाणे जगात कुठेही संधी आहेत हे सांगण्याचं आमचं ते ऑफिसमध्ये सगळं असायचं. किंवा हा कोर्स करा, हा फिनिशिंग कोर्स करा, हा डिप्लोमा करा, मग तुम्ही हे केलं तर तुम्हाला इथे संधी आहे, एवढं हे सॅलरी मिळू शकतं. असं आम्ही त्या ऑफिसमधनं आमचं सगळं मॅनेज व्हायचं. आणि मग ते करता करता नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये मी लक्ष घालायला सुरुवात केली जिंतूरच्या, आणि मग स्वतः जिल्हा परिषदला उभी राहिली 2012ला, जेव्हा की सगळ्यांचा विरोध होता माझ्या घरामध्ये. माझे बाबा, माझे सगळे म्हणजे भाऊजी वगैरे सगळ्यांचा. पण मला वाटलं काय असतं, आपण एकदा निवडणूक लढून बघू कशा पद्धतीने काम होतं. आपण नेहमी राजकारण्यांना दोष देत बसतो की नुसते आश्वासनं देतात, ते पूर्ण होत नाहीत, आणि मग नेमकं कशामुळे होत नाहीत काय हे मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मला छोटी निवडणूक लढू आपण जिल्हा परिषदची. मग ती लढली, त्या ठिकाणी विरोधी पक्षात बसली. तेव्हा किती मतं जिंकले होते तुम्ही? तेव्हा मला वाटतं 800-900 जिल्हा परिषदला. काय फिलिंग होतं जेव्हा तुम्हाला कळलं की पहिलं म्हणजे तुम्ही पहिल्याच निवडणुकीला उभे राहिले आणि ते जिंकले, तेव्हा काय फिलिंग होती? आनंद झाला. आणि तेव्हा महिलांनी मला सांगितलं होतं की निवडणुकामध्ये तुम्ही दारू देऊ नका. विरोधक सगळे दारू देत होते, महिला वैतागल्या होत्या. मग आम्ही दीदी तुमच्याशिवाय कोणालाच मतदान करणार, आमच्यावर विश्वास ठेवा. आणि त्यांनी तो शब्द पाळला. मी माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे अक्षरशः रात्री जेव्हा असं सभा तर मी घेऊ शकले नाही, कारण मी पूर्ण मतदारसंघात फिरत होती तेव्हा. माझ्या जिंतूर सेलू मतदारसंघात, माझ्या बाबांच्या मतदारसंघात. माझ्या बोरी सर्कलमध्ये तर मला हार्डली खूप कमी वेळ मिळाला प्रचारासाठी स्वतःच्या. पण त्यांनी मला असं प्रॉमिस की तुम्ही हे विरोधकांच्याच आखाड्यावरती आमचे सगळे घरचे जात आहे, तिकडे दारूच्या पार्ट्या दिल्या जात आहे, तुम्ही आम्हाला काहीच देऊ नका, आम्हाला काहीच नको, फक्त आमच्या नवऱ्यांची दारू बंद करा. पण हे पण ट्रिकी असेल ना की तेवढी रिस्क घेतली. म्हणजे रिस्क म्हणजे की त्यांच्यावर विश्वास ठेवला. प्रचाराला नाही, फक्त संध्याकाळी जाऊन गावात, कारण खूप उशीर व्हायचा, 10 वाजेपर्यंतच प्रचाराचं वेळ असायची आणि त्यानंतर गेल्यावर माईक पण नाही किंवा काय. मग असं बैठका घेतल्यासारखंच ठरलं. त्यांनी विश्वास दिला आणि वन वे महिलांनी मला मतदान केलं. सरप्रायझिंग होतं म्हणजे. नाही, मला विश्वास आला होता तेवढा की महिला बिचारा. मग त्याच्यावरती दारूबंदीवरती पण मी खूप काम केलं माझ्या जिल्ह्यामध्ये. परंतु ती प्रोसेस म्हणलं ना की मी एकटीने ठरवून होत नाही किंवा काही महिलांना वाटून होत नाही, ते सगळ्यांना एक कलेक्टिव्ह तशा पद्धतीने आपण स्टेप्स घेतले पाहिजे. सगळ्यांना वाटतं पोलीस डिपार्टमेंटनी, पण एकटं पोलीस डिपार्टमेंट नाही त्याच्यात म्हणजे त्यांच्यावरती कंट्रोल ठेवू शकत किंवा काय. तर ती सातत्याने चालू आहे. आज माझ्या जिल्ह्यात सुद्धा प्रत्येक बऱ्याच गावांमध्ये स्वतः महिला पुढे येतात, त्या ठरवतात, तेव्हा छान त्या गावामध्ये बंद होतं दारू विक्री. पण सो आता झेडपीपासून तुम्ही जिंकलात, मग आमदारकीचं कसं तुम्हाला वाटलं की आता लगेच पुढच्या स्टेपला जाऊयात? नाही, मग आता मला लोकसभा लढायची होती, म्हणून लोकसभा मतदारसंघावर फिरली की खेडी गावामध्ये मी माझ्या मतदारसंघातील लोकसभा मतदारसंघात 100च्या वरती गावांमध्ये मुक्काम केलेले आहेत. म्हणजे सगळ्यांना असं की बोर्डीकरांच्या मुली म्हणजे फक्त शाळा कॉलेजशिवाय कुठेच आम्ही दिसत नव्हतो. आम्ही परभणीत कधीच कुठेच बाहेर नाही, ना थिएटरला ना कधी शॉपिंग करायला परभणीमध्ये. त्यामुळे कधी असं बघितलेलं नव्हतं किंवा म्हणजे. परंतु खेडेगाव कसे असतात, काय असतं अडचणी, हे मला स्वतःला पण की तिकडच्या लोकांच्या काय अडचणी आहेत आणि त्याच्यावरती आपण कसं जिल्हा परिषद सदस्य म्हणून कसं उपाययोजना करू शकतो हे जाणून घेण्यासाठी मी स्वतः 100च्या वरती गावांमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये मुक्काम केले, अडचणी जाणून घेतल्या. तेव्हा मी म्हणजे सगळ्यांनी आपल्या घरात शौचालय बांधावं म्हणून जनजागरणाचे कार्यक्रम घेतले, पाणी जलसंवर्धनासाठीचे कार्यक्रम घेतले, झाडं वाचवा झाडं लावा म्हणून कार्यक्रम घेतले, व्यसनमुक्तीवरती खूप छान हे केलं, महिलांना म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटांना कशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून मदत करायची याच्यावरती काम. पण ह्या सगळ्यात आमदार नाही, मग लोकसभा भर फिरल्यामुळे असं झालं लोकांनी की तुम्ही उभे राहा, म्हणून मग मी प्रयत्न केला. परंतु तेव्हा युती झाली
म्हणून मला थांबावं लागलं. आणि मग लगेच विधानसभा आल्या. मग आमच्या नेत्यांनी, माझे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तेव्हा चंद्रकांत दादा पाटील हे आपले प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी AB फॉर्म, ब्लँक AB फॉर्म दिला की तुम्ही तुझं नाव टाक किंवा बाबांचं नाव, ते तो तुमचा डिसिजन असेल असं. पण माझ्या आईला, माझ्या बाबांना वाटलं की ही योग्य वेळ आहे, हिला संधी देऊ आपण. आणि त्यांनी मला ती संधी दिली. जिंतूर सेलूच्या मतदारांनी मला निवडून देऊन आमदार बनण्याची संधी दिली. आणि दुसऱ्या टर्ममध्ये सुद्धा म्हणजे एवढं मराठवाड्यामध्ये खास करून सगळं असं झालं होतं की मी 3ऱ्या नंबर राहणार, कारण की मराठा, मागासवर्गीय, मुस्लिम्स हे एका पक्षाला जाणार आणि एक OBC उभे राहिले होते. OBC सगळे त्यांना जाणार, मला कोणीच नाही, मी 3ऱ्या नंबरला. असं वातावरण असताना सुद्धा आदरणीय अमितभाई शाह माझ्या सभेला आले आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण खूप म्हणजे सुरुवातीपासूनच पूर्ण मला मार्गदर्शन करत राहिले. त्यामुळे ही कठीण निवडणूकसुद्धा माझ्या बाबांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या आणि सर्व नेत्यांच्या मदतीने मी निवडून येऊ शकले. आता मॅम तुम्ही आमदार झालात, पण जेव्हा तुमचे बाबा आमदार होते तेव्हा तुमची लाईफ कशी होती? तुमचं लहानपण कसं गेलं? मग कॉलेजचे दिवस कसे होते? माझे बाबा आमदार काय होते. एकदम निवांत असायचे की आमदारांची मुलगी नाही, म्हणजे सुख सुविधा पूर्ण? नाही, सुखसुविधा तर होत्याच. हां. म्हणजे टचवूड मी म्हणजे वामनराव बोर्डीकरांची नात आहे की जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे. वामनराव बोर्डीकर म्हणजे माझे बाबांचे वडील आणि खूप लँडलॉर्ड वगैरे असे होते ते. माझ्या बाबांचं आणि माझ्या काकांचंच लाईफ अशा पद्धतीने गेलं, एकदम सुखसोयी सगळ्याच घरी. परंतु माझ्या शाळेतल्या किंवा माझ्या कॉलेजच्या कुठल्याच मित्रमैत्रिणींना माहिती नाही किंवा मी स्वतःहून कधीच सांगितलं नाही की मी बोर्डीकरांची मुलगी आहे, आमदार माझे वडील वगैरे असं. अनेकांना माहिती सुद्धा फ्लेक्स नव्हतं. करू शकत होता ना की अरे आमदार आहेत माझे पप्पा. हां, पण ते काय गरज, आपल्याला आपली मैत्री छान राहिली पाहिजे सांगून कुठे. मग ज्यांना माहिती होतं ते त्यांनाही आवडायचं खूप छान. पण असं मग की त्यात तुम्हाला शाळेत फायदा व्हायचा की मार्क्स वाढून मिळायचे असं काही किंवा नाही. असं जरा असं शाळेत काहीच नाही. दबदबा होता असा? नाही नाही, आमची शाळा म्हणजे बालविद्या मंदिर, खूप शिस्तीतली शाळा. त्यामुळे असं काय कधी तिकडे असं कुठला प्रिव्हिलेज नाही कधीच मिळाला किंवा आम्ही त्याची अपेक्षा पण नाही केली. कारण की माझ्या आईनी तसंच आम्हाला वाढवलं आहे की एकदम डाऊन टू अर्थ राहूनच किंवा असं काही. शाळेतला काही किस्सा आठवतो? तुमचा स्वभाव कसा होता म्हणजे बेसिकली तेव्हा? शाळेत तुम्ही खूप माझं स्टुडिओस मोठं होते की? नाही, स्टुडिओज वगैरे काही नाही. असं माझं मोठं फ्रेंड सर्कल होतं आणि सगळेजणांना माझ्या घरी यायला आवडायचं. हां. आणि शाळेच्या जवळ पण माझी एक मैत्रीण शिल्पा, तिचं घर होतं, तिथे पण आम्ही सगळेजण. आणि मग मी बऱ्यापैकी सगळ्यांना शिकवायची. पण मला प्रेझेंट करता यायचं नाही स्वतःला पेपर्समध्ये, हां. पण काही कन्सेप्ट लवकर क्लिअर व्हायच्या आणि मग त्या इझिली आपण मग हे होत होतं. पण असं एक छान ग्रुप होता आमचा. मग त्यात तुम्ही अशा काय म्हणतात बॉस होत्या तिथं पण? बॉसिंग तिथं म्हणून नाही, लीड पण करायच्या ग्रुपला? बॉसिंग म्हणून नाही, पण सगळेजण असं की म्हणजे आधीपासूनच ती सांग, क्वालिटी तू ठरव. होती? सो आधीपासूनच ती क्वालिटी होती. हो. आणि मग कॉलेज कुठे झालं मॅम तुमचं? तिथे परभणीतच DSM कॉलेजला BSc कम्प्युटर झालं माझं. कॉलेजला काय असे तुम्हाला आठवतं आहे असा काही कॉमेडी किस्सा झालेला की शिक्षकांनी तुम्हाला ओरडलं आणि त्यांना नंतर कळालं की तुम्ही आमदारांची मुलगी आहात, असं काही? नाही, असं शाळेत झालेलं. मी 9th मध्ये असताना. काय झालं? नाही, पण त्यांना असं काही नाही, ठीक आहे. पण ते घरी येऊन आईला सांगितलं की मी म्हणजे असं काय माझं इंटेन्शन नव्हतं किंवा काय. पण आई म्हणे ठीक आहे, ती तुमची विद्यार्थिनी आहे, ती चुकली किंवा तिने आणखी छान करावं हा तुमचा उद्देश होता, म्हणून काय तिने पण मला सांगितली नाही. आणि पण काय झालं? मला वाटतं काय आमच्या म्हणजे आम्ही स्पोर्ट्समध्ये पण मी स्विमिंगसाठी स्कूलमधून मीच जायची. म्हणजे इंटरस्टेट काही असतील तर किंवा खो खोमध्ये तशातलाच काहीतरी किस्सा होता तो असा. मॅम असं म्हणतात की जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं नाव घेतलं जातं, पण हे उगाच यमक जुळतंय म्हणून घेतलं जातं का परभणीत आहे काय अशा गोष्टी की जे बाकीच्या महाराष्ट्राला अजून माहीत नाही किंवा तुम्ही सांगू इच्छिता आता तुम्ही तिथले पालकमंत्री यमक आहात? जुळतं म्हणूनच म्हणलं जातं, परंतु परभणीत आमचे सगळे राजकीय नेते कधी कुठल्या वेळी कुणाच्या सोबत जातील आणि कुणाचा गेम करतील ह्याच्यातच जास्त व्यस्त असतात म्हणूनही म्हणलं जातं असं असं. पण असं काय म्हणतात तुम्हाला परभणीबद्दलची अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला खूप जास्त आवडते की ही फक्त परभणीतच मिळते बाबा, ही स्पेशालिटी आहे जी मुंबई, पुणे किंवा बाकी कुठंच नाही मिळत? सगळंच आमचं गावाकडचं राहणं, आमचे परभणीचे परभणीचेच म्हणून नाही, मराठवाड्यातले मोठ्या मनाची माणसं ही सगळी परभणीतच आहे. असं फेमस काय आहे पूर्ण परभणीतलं? हां. आमच्या परभणीमध्ये खूप काही गोष्टी फेमस आहेत. म्हणजे आमची पुरातन मंदिरं, आमच्या बारवा आणि
आहे बरंचसं, तुम्हाला तिकडे आल्यानंतर दाखवेल मी. चालेल. आणि खायला काय आहे जास्त तुम्हाला कुठलं आवडतं, परभणीतलं का पुण्यातलं? कारण की तुमचं परभणीतलं. तिकडचं हां, मग ते कुठली गोष्ट आहे तुम्हाला जी खायची जास्त आवडते? खव्याची पोळी आमच्याकडे. खव्याची ती कशी असते? खवा, त्याच्यात साखर टाकून तो आपण जसं पुरणपोळी करतो तसं खवाची पोळी करतात. आणि दुसरं हे गोड स्वीटमध्ये झालं. हां. डेझर्टमध्ये तिखटमध्ये? तिखट फारसं मला आवडत नाही, पण सगळंच जे असं काही आवड निवड नाही, पण खव्याची पोळी, आमरस कुरडई, आमची परभणीची फेमस आमरस कुरडई. हो, आमरस बरोबर कुरडई. आमरस बरोबर कुरडई. पुण्यात आपल्याकडे पुरणपोळीसोबत कुरडई हां. खातात, आमच्याकडे आमरससोबत. ती मस्त. आणि नॉनव्हेज नॉनव्हेज नाही. असं फेमस नाही आहे तिथं कुठलं परभणीत? म्हणजे मी जर परभणीत आलो तर तुम्ही सांगाल मला की तिथे जाऊन तू खाऊ शकतोस. आम्ही घरी बनवून खाऊ घालू तुम्हाला. प्रमोशन नाही चालत. हां. जे काही खाऊ घालाल ते हेल्दीच असणार, अशा पद्धतीने खूप काही इनोव्हेशन. मला स्वयंपाकच येत नव्हता. हां, मग ही मुलं झाल्यानंतर मग किमान साधं डाळ जरी करायची, त्यात लाल भोपळा टाकणार, त्यात ते कोहळा टाकणार, असं. म्हणजे माझी आई म्हणायची की म्हणजे एक्सपेरिमेंट सगळे मुलांवरती हां, करताय. मुलांवरती. डाळमध्येच कोहळा, लाल भोपळा टाकला तर तो मुलांना हेल्दी राहतो ना डाळी खायला, म्हणून मग ते तसं म्हणजे की नुसती डाळ खाऊ घालण्याच्या ऐवजी मग त्यात लाल भोपळा कंपल्सरी, कोहळा, मग गाजर, असं सगळं काही, पालक, हे ते टाकून. सो मग तुम्हाला पौष्टिक खायला हां. घालायला आवडतं म्हणजे आपण मुलांना. खायचं ते औषध म्हणून खायचं. पण मग स्वयंपाक लग्नानंतर शिकलात की कसं? लग्नानंतर, मुलं झाल्यानंतर. आणि मग तुम्हाला काय जास्त कुठली रेसिपी जास्त आवडते करायला? मी सगळंच बनवू, तुमच्या सगळ्यांसाठी पण स्वयंपाक आत्ता बनवू शकते मी. अर्ध्या तासामध्ये सगळा पंचपक्वान्न म्हणलात तर ते बनवू शकते आत्ता. पण आमच्या म्हणजे तिकडे माझ्या परभणीतल्या लोकांना विश्वास बसत नाही की दीदी खरंच काय बनवत असतील. पण साकोरेंना विश्वास बसलाय. सो तू ते एक अशी कुठली रेसिपी की जी तुम्हाला पर्सनली खूप आवडते, किंवा अशी कुठली भाजी आहे किंवा काय? मला भेंडी आवडते. भेंडी भरलेली की? नाही, सुकी. माझं दुपारचं जेवण माझ्या कार्यकर्त्यांच्याकडे असतं, ते रोज आता भेंडीच खाऊ घालतात. सो दुसरी सजेस्ट करू शकता ना आता की कुठली, की आता भेंडी सोडून अजून तुम्हाला काय आवडतं? मला साध्या बाजरीची भाकरी किंवा मुगाच्या डाळीची भाकरी आणि छान मेथीची भाजी, किंवा आमच्याकडे ना हरभऱ्याचा तो हिरवा घोळाना असतो, तो हाटून बनवायचा, तशी आवडते मला. क्या होते सगळे हां. कार्यकर्ते जेव्हा मॅम येतील तेव्हा ते त्यांना माहिती आहे. मॅम तुमचे आता तुम्ही सगळे राजकारणात आला, मग आमदार झालात, मग आता मिनिस्टर झालात, तुमचे आयडल कोण आहेत या सगळ्यात? की तुम्ही पण कोणाला तरी आयडलाइज करत असाल ना की ह्यासारखं काहीतरी करायचं आपल्याला, मग ते कोण आहेत? देवेंद्रजी. का बरं, असे काय क्वालिटी तुम्हाला म्हणजे आवडतात? आता बघा, मी मंत्री म्हणून त्यांच्यासोबत बऱ्याच मिटिंगांना बसण्याचं मला संधी मिळते. म्हणजे कम्प्युटर आहेत ते. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास, प्रत्येक गोष्टीची माहिती, आणि सगळ्यांना कसं छान समाधानी ठेवायचं, सगळ्यांना कसं समजून घ्यायचं, हे त्यांच्याकडनं समजलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. त्यांना आता महाराष्ट्रातलं चाणक्य म्हणलं जातं, पण का बरं असं एक क्वालिटी जी तुम्ही त्यांची पाहिली आहे, जी नोटीस केली आहे, इतक्या वर्ष तुम्ही सोबत आहात, अशी तुम्हाला वाटते की ही क्वालिटी पण आपल्यात यायला हवी, अशी कुठली क्वालिटी आहे? नाही, तेच, प्रत्येक गोष्टीचं त्यांना अभ्यास आहे, पुढे काय होऊ शकतं, आणि प्रत्येकाला म्हणलं कुणालाच नाराज करत नाही ते. सगळ्यांना समजून घेऊन एखादा त्यांना- तुमचा काही असं काय म्हणतात, अशी कुठली गोष्ट म्हणजे घडली होती ज्यात तुम्हाला ते अजून काय म्हणतात त्याला, टच झालती कुठली गोष्ट, की अरे हे कसं केलं त्यांनी, किंवा एखादा किस्सा बरेच त्यांच्याबद्दलचा? किस्से आहेत, पण ते आता मी सगळ्यांच्या समोर नाही सांगू शकत. आपण असं एक जर हे केलं की आता मी पाहिलेलं आहे की जेव्हा सभा असतात तेव्हा मग सभेमध्ये शिंदे साहेब कुणाला तरी फोन लावतात त्या मंत्र्यांना पर्टिक्युलर, आणि त्यांचं ते काम होऊन जातं, आणि ते काम फोनवरतीच होतं. सो मॅम तुम्ही असा फोन लावू शकता का की CM सरांना की ह्या पॉडकास्टमध्ये आहात तुम्ही, ऑड इंजिनियरच्या पॉडकास्टमध्ये आला आहात आणि यूथला एक मेसेज द्यायचा आहे, तर ते उचलतील फोन? उचलतील, मीटिंग्समध्ये वगैरे नसतील तर. मग करूयात ट्राय आपण. पण मला आजचा शेड्यूल त्यांचा आलेला आहे, त्यांच्या मीटिंग्स आहेत 12:30पर्यंत तरी, त्यामुळे नाही उचलला तर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऑन ऑड इंजिनियर. नाही उचलत. ठीक आहे, चालेल, मी उचललं त्यांचा नाही. मेसेज तुम्हाला आज उद्यामध्ये भेट झाल्यावर करून पाठवते. ठीक आहे. सो मॅम की आता तुम्ही मिनिस्टर झालात, आता जे कॉमन ज्या महिला असतील त्यांना जर हे स्वप्न पाहिजे की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे किंवा मिनिस्टर व्हायचं आहे, तर त्यांच्याकडे काय क्वालिटी पाहिजे? मेहनत,
करण्याची. पण राजकारणामध्ये मेहनतीसोबत भरपूर गोष्टी लागतात ना, की तुम्हाला हे सगळं माहिती असलं पाहिजे, कुठं काय बोलायचं, हे तुम्ही कसे शिकलात? आणि एक क्वालिटी की खूप महत्त्वाची आहे. आणि मी एखादी काही गोष्ट बोलली तर त्याची कॉन्ट्रोवर्सी होते, म्हणून आपलं अवॉइड केलेलं बरं असं. पण ते अनुभवाने येत राहतं. आणि मग ज्या मुलींना किंवा महिलांना राजकारणात यायचं आहे आणि मोठी पदांची त्यांची स्वप्न आहे, तर ते शक्य होऊ शकतात, परंतु मेहनत करावी लागते आणि घरूनही तसाच विश्वास आणि सगळ्याच पद्धतीने सहकार्य असलं पाहिजे. पण मग घरचे तिथं आमदार असल्याशिवाय असं काही option- नाही. अनेक उदाहरणं भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतील, जे सर्वसामान्य घरातून सुद्धा महिला आज राजकारणामध्ये मोठ्या पदांवरती आहेत. ते तुम्ही आत्ता म्हणले की खूप सांभाळून बोलावं लागतं. मग हे असं सतत प्रेशर असतं तुमच्यावरती की आपण बोलताना खूप विचारपूर्वक बोललं पाहिजे, एक पण वर्ड इकडे तिकडे झाला असतं. तर मग त्याचं असं त्यातच असतं तुम्ही कंटिन्यू विचारांमध्ये. हो, बऱ्याच वेळा. ते तुमची एक क्लिप व्हायरल झाली की तुम्ही म्हणलं होतं की मी लेडी डॉन आहे असं, आणि त्याच्यावरती खूप लोकांनी Troll तुम्हाला झाले होते, हे केलं होतं की असं कसं बोलू शकता. मग त्याचं तुम्हाला असं वाईट वाटतं की अरे हे नव्हतं बोलायला पाहिजे नंतर, किंवा काय वाटतं? नाही काय ठीक आहे, मग कुठलीही माझी गोष्ट व्हायरल होणारच आहे. हां असं आहे. वाईट नव्हतं वाटलं तेव्हा, कारण काय बघा, एकतर महिलांना टेकन फॉर ग्रँटेड घेतात असं आहे. आणि आज राजकारणामध्ये सगळं साम दाम दंड अशा पद्धतीचं जर आपले अपोनंट असतील तर आपल्यालाही तेवढंच मी पण सक्षम आहे तुम्हा सगळ्यांना सांभाळायला किंवा अशा पद्धतीचं दाखवावं लागतं, खास करून बरोबर. महिलांना. म्हणजे आता एक तिथं तर महिला म्हणलं की महिलांचे कार्यकर्ते, मग महिलांवर ही आपल्याला सांभाळू शकते की नाही, असं पद्धतीने हे होतं. पहिले विचारते पहिले येतात की विचारते ते येतात, हां. होईल की नाही. काय वाटतं मॅम तुमचं? खरं तर आता यूथ आहे, आमच्याकडचे प्रश्न काय असतात, म्हणजे जास्त पॉलिटिकल प्रश्न नसतात आमच्याकडं, पण आमचे प्रश्न असतात सध्या यूथमध्ये चाललेलं. जास्त ब्रेकअप्स होतं ते आमचे, ते पॅचअप होत नाही आहेत, परत फेल्युअर येतं, ते सक्सेस मिळत नाही वगैरे वगैरे. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. पण मग कसं, म्हणजे ते आयएस तुम्ही आमदार, म्हणजे ते कसं काय अरेंज कसं काय झालं? बाबांच्या एका मित्रांनी ठरवलं की छान फॅमिली आहे, तुम्ही या बघून जा. आणि माझ्या आईला सगळे ऑफिसरांनाच माझ्या मुली द्यायच्या, राजकारणी घराण्यात द्यायच्या नाही, असं माझ्या आईचं पहिलं एक अट होती. बरं. की स्वतःचे लाईफ, स्वतःचं आयुष्य असं राजकारण्यांना काही नसतंच, हां म्हणून माझ्या मुलींना सगळ्यांना अधिकाऱ्यांनाच द्यायचं असं आईने ठरवलेलं. मग बाबांच्या मित्रांनी म्हणजे सुचवलं आणि जमलं सगळं. पण मग ते तुम्ही सांगितलं होतं की ते पेजरमधून तुम्हाला लव्ह लेटर वगैरे यायचे, हे कसं? आणि लेटर्स सुद्धा यायचे. हो, तुम्ही जपून ठेवलेत? आहेत पुण्याच्या माझ्या घरी, माझ्या रूममध्ये. तो काय कसं होतं की पेजरवरती तुम्ही गप्पा मारायचे? आणि नाही, ते- मोबाईल पण होता तेव्हा 1999ला. आणि पण पत्र पण त्यांनी पाठवलेले, माझ्या जाऊबाईंनी पण मला खूप सारी पत्र पाठवली. हो, हो. जाऊबाईंनी कशासाठी? असंच आमच्या घरातलं कसं आहे वातावरण किंवा सगळे असं, ते मला थोडंसं मी फॅमिलीयर व्हावी म्हणून. तेव्हा तुम्ही असे ह्याच्यावरती बोलायचे, पत्रांवरती? हां. कसं होतं काय तो? आम्हाला आता ते आम्ही लगेच मेसेजवरती करून लगेच हे करतो. तेव्हा कसं होतं, म्हणजे भांडणं जर झाली तेव्हा, तर मग ती भांडणं पण लेटर पोचेपर्यंत ती भांडणं सॉल्व्ह झाली असायची ना? तेवढं नव्हतं. माझ्या 99ला तर मला वाटतं पेजर होता आणि मोबाईल पण होता. तेव्हा कसं होतं काय, म्हणजे तेव्हाचे रिलेशनशिप कसे होते? फक्त माझे हस्बंड तेव्हा नाशिकच्या ट्रेनिंग सेंटरला होते, पोलीस असल्यामुळे. तेव्हा मग त्यांना संध्याकाळी वगैरे कॉल लँडलाईनवरून त्यांचा यायचा असं. मग ते कॉइन बॉक्सवरून? नाही, हां, landline. त्यांच्या ऑफिसच्या असेल किंवा काय. पण तेव्हाचे रिलेशनशिप कसे होते? कारण की आत्ताचे खूप लवकर ब्रेकअप्स होतं ते. हो, demanding आणि- झाले ना आता सगळं हां, म्हणून. म्हणजे तेव्हा डिवोर्स जास्त वाढलेत आणि खूप गोष्टी घडतात त्या आजूबाजूला, तर म्हणजे कॅज्युअलपणा जास्त आलाय. मग तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामध्ये? नाही, डिमांडिंग सगळेच झालेत. म्हणजे अपेक्षा सगळ्यांच्याच वाढलेल्या आहेत आणि आपण ते ॲडजस्ट करणं आत्ताच्या पिढीला कठीण आहे. परंतु आमच्या दोघांचाही एकमेकांना समजून घेण्याचा स्वभाव असल्यामुळे आम्हाला कधी काही त्रास झाला नाही. हां, कारण की ते पण बिझी असणार, त्यांचं पण ते सगळं पोलीस खात्यामध्ये पोलीस असल्यामुळे. खात्यामध्ये असल्या, त्यांना सुट्टी मिळत नाही, तुम्ही पण पॉलिटिक्समध्ये. मग इथं तर दोघंही एकदम पीकला आहेत दोघं पण. मग ते कसं टाईम मॅनेज करायचं? कारण की आत्ताचे भांडणं त्याच्यामुळे जास्ती होतात की
तू मला वेळ देत नाही किंवा मग मी तुला वेळ देऊ नाही शकत आहे वगैरे वगैरे, तर ते तुम्ही कसं मॅनेज नाही, करायचं? कधी भांडणच नव्हती आमची आत्तापर्यंत, कधीच भांडणं झालेली नाहीत. आणि त्यांची पहिली अट होती हाऊसवाईफ पाहिजे. मग सुरुवातीला 100% हाऊसवाईफ म्हणून मी म्हणजे 100% माझं सर्वस्व दिलं. हां. आणि मग 2012पासनं राजकारणात आल्यानंतर त्यांनी खूप ॲडजस्ट केलं. म्हणजे त्यांनी स्वतः नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग्स घेतल्या, की मुलांना आई किंवा वडिलांपैकी एकाने तरी वेळ दिला पाहिजे त्यांना जेव्हा आपण वाढवतोय, मोठं करतोय तेव्हा. त्यामुळे त्यांनी म्हणजे चांगली भूमिका पार पाडली. आणि SRPFला ते 6 वर्ष होते. त्यामुळे मुलांना खूप मोठा वेळ त्यांच्यामुळे. तुम्हाला जास्त मुलांना वेळ देता नाही आला हां. त्याच्यामुळे. त्याच्यात तुम्ही यूथला काय गाईड कराल की कसं विचार केला पाहिजे किंवा हे लग्न करताना हे किंवा बघा, लग्न रिलेशनशिप किंवा मध्ये कुठल्याही करताना? रिलेशनशिपमध्ये आपल्याला पण आनंदी राहायचं असेल तर ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि प्रत्येक गोष्ट आपल्याच मनासारखी होईल असे नाही. त्यामुळे पेशन्स ठेवून दोघांनी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. ते आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, तरच दोघंही समाधानी सुखी राहू शकतात. तुमच्या दोघांमध्ये एक IPS आहात, तुम्ही मिनिस्टर आहात, कोण जास्त पॉवरफुल आहे? ऑब्व्हियसली घरी तर दीपक साकोरे साहेब. नाही नाही, खरं सांगा उत्तर तुम्ही. नाही, बघा, घरी पण तुम्हीच मिनिस्टर आहे ना, होम मिनिस्टर तुम्हीच आहे आणि तिकडं नाही, पण घरी त्यांच्या विचारांनी आम्ही सगळं काही म्हणजे चालतं. मुलांना पण बऱ्यापैकी मुलांच्या करिअरच्या बद्दल किंवा काय त्यांचाच विचार आहे. आणि ओव्हरऑल पॉवरफुल जर कम्पेअर करायला गेलं, कुणाकडे जास्त पॉवर आहे? नाही, ते माझ्या राजकारणात कधीच इंटरफेअर करत नाही, माझ्या कामात कधीच इंटरफेअर करत नाही. तुम्हाला कधीच कुठेच ते दिसणार नाहीत ना. माझ्या ऑफिसमध्ये मला नाही वाटत ते माझ्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये पण एकदाच आले सुरुवातीला आम्ही जेव्हा पूजा केली तेव्हा. त्यानंतर कधीच नाही. किंवा तू कुठे जाते आहे, कुणाची मीटिंग आहे, कधी एकमेकांना आम्हाला माहिती नसतं. म्हणजे त्यांनी स्वतःला एकदम वेगळं ठेवलं आहे. मलाही त्यांचं सांगणं असतं की घरी आल्यानंतर तुझ्या राजकारणाच्या चर्चा नको, तुझ्या डिपार्टमेंटचे काही विषय इकडे नको, घरी आली तर आमच्यासाठीच तू वेळ द्यायचा. असं काय मिस करता मॅम मिनिस्टर झाल्यावरती, की काय मिस करता सगळ्यात जास्त? नाही, म्हणजे पाहिजे तेव्हा आपण आपल्या घरच्यांना किंवा आपल्या आवडीच्या गोष्टींना वेळ देऊ शकत नाही, एवढंच, बाकी काही नाही. तुम्ही म्हणजे मिनिस्टर तर आहातच, पण आई पण आहात. मग तिथं काय तुम्हाला असं वाटतं की ते जास्त मिस करते किंवा असं काहीतरी नॉस्टॅल्जिया तुम्हाला हिट होतं का? आई म्हणून, म्हणजे आता मी राजकारणात आहे म्हणून नाही, मिनिस्टर आहे म्हणून नाही, प्रत्येक स्त्री जी स्वतःचं करिअर करते ना, तिच्या मनामध्ये एक गिल्ट आहे की ती आई म्हणून वेळ नाही देऊ शकत आपल्या मुलांना. तो गिल्ट माझ्या मनात आहे. तो गिल्ट माझ्यासारख्या अनेक महिलांच्या मनामध्ये आहे. तो कायम राहणार. त्याची भरपाई कशी करून निघायची माहिती नाही. कारण की जेव्हा लहानाची मोठी मुलं झाली शाळेत, कॉलेजमध्ये, तेव्हा त्यांना जेव्हा जेव्हा आईची आठवण आली असणार, आई इथे पाहिजे वाटली असणार, तेव्हा मी नव्हते. त्याची तर मी कुठूनच कसर काढू शकत नाही. त्यामुळे तो गिल्ट कायम आहेच. मग तुमच्यात भांडणं होतात मुलांमध्ये की तू वेळ नाही चिडतात देत ना. आम्हाला? हां, मग वेळ तुम्ही नाही. कसं म्हणवता? नाही, मग तेच थोड्या वेळानंतर आता मोठी झाली त्यामुळे तेच समजून घेतात की नाही, तिचं पहिले प्रायोरिटी ते आहे. मॅम आता तुम्ही मिनिस्टर आहात, आता तुम्ही ZPLचे इलेक्शन झाले, असं हे असतं की आता मिनिस्टर झाले तो प्रेशर असतं की आपले सीट सगळे आलेच पाहिजे, नाहीतर मग काय फायदा असतं. त्या प्रेशरला कसं डील करतात? मी पूर्ण वर्षभर माझ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपा ह्यापूर्वी कुठेच नव्हती. म्हणजे नगरपालिका निवडणुकांमध्ये फक्त 4 भाजपाचे कमळचे नगरसेवक होते. आज ते आम्ही 3 नगराध्यक्ष आणि 42 नगरसेवक. महानगरपालिकेत यापूर्वी 8 होते, आत्ता 12 झालेत. जिल्हा परिषदमध्ये यापूर्वी 5 होते, आता 24 भारतीय जनता पार्टीचे कमळाचे जिल्हा परिषद सदस्य झालेत. मी वर्षभर मेहनत केली, छान माझ्या सहकाऱ्यांचं आमचं टीम वर्क होतं, नेत्यांचं मार्गदर्शन होतं, म्हणून हे छान शक्य झालेलं आहे. मॅम आता असं एक सगळ्या यूथमध्ये सगळ्यांना असं वाटतं किंवा सगळ्यांनाच असं वाटतं की राजकारणात यायचं असेल तर पैसे लागतात किंवा पैशांशिवाय काहीच होऊ नाही शकत, आणि जर तुमच्याकडे पैसे नसतील तर मग तुमच्यासाठी राजकारण नाही. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही, तो गैरसमज आहे. फक्त पैशांनीच सगळं काही होत नाही. आणि असे अनेक उदाहरणं आता मी इथे कोट करणं योग्य राहणार नाही. ऑफ कॅमेरा मी तुम्हाला सांगू शकते असे उदाहरणं की ज्यांच्याकडे महाराष्ट्रातले सर्वात मोठे पॉलिटिकल फॅमिली, पैशांची कमी नाही, तरी पण त्यांना निवडणूक जिंकता नाही आली. त्यामुळे पैशांनीच सगळ्या काही गोष्टी होत नाहीत. स्ट्रॅटेजी वगैरे सगळ्यात महत्त्वाचं. स्ट्रॅटेजी, लोकांमध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे, तेवढं वेळ आपण त्यांच्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी द्यावा लागतो. परत चांगलं नेत्यांचं मार्गदर्शन, नेत्यांचं पाठबळ आपल्यासोबत राहणं, चांगल्या पक्षाची विचारधारा सोबत राहणं,
हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. मॅम आता सगळ्या महाराष्ट्राला एक पडलेला प्रश्न आहे, महाराष्ट्राला नाही भारताला प्रश्न पडला आहे आणि सगळे विचारांमध्येच आहे आणि ते सगळीकडे आता खूप व्हायरल चाललं आहे की तुम्ही त्या पक्षाच्या आहात म्हणून मी तुम्हाला विचारतो, खरंच धुरंधर प्रोपोगंडा होता ना? प्रोपोगंडा वगैरे काही नाही आहे. ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्या आहे की कशा पद्धतीने आपल्यावरती ही लोकं सगळी म्हणजे आपल्या देश आज कशा पद्धतीने असुरक्षित करण्यासाठीचे प्रयत्न करत आहे, कशा आपल्या यंत्रणा स्वतःच्या जीवाचा पण विचार न करता आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी काम करते, हे सर्वसामान्यांच्या पुढे आलं पाहिजे ना. कारण खूप लोकांनी ह्याच्याबद्दल विचारच करत नाही की आज आपल्या देशाच्या म्हणजे हे स्पर्धेचं युग आहे. मोठ्या मोठ्या देशांना भारत पुढे चाललेला आवडत नाही आहे. त्यामुळे आपल्याला असुरक्षित ठेवून कशा पद्धतीने आपल्याला कुठल्या कुठल्या स्टेजेसवर कुठल्या कुठल्या अँगलनी आपल्याला थांबवता येईल ह्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. आणि आज खूप छान झालं, हे सगळ्यांच्या समोर आलं. म्हणजे काल परवाच मी एका फॅमिली फ्रेंडच्याकडे डिनरला गेली. त्यांचा मुलगा खूप वेल टू डू बिलिनियर्स, मुंबईतलेच, बॉर्न अँड बॉट अप इन कोलाबा ओनली. त्या मुलाला पण की ह्या सगळ्या गोष्टी असतात, असं पण होतं हे प्रत्येक म्हणजे त्यांना जाणवलं किंवा ह्या दृष्टीने अवेअरनेसच नव्हतं की अशा गोष्टी पण होतात, हां. बाहेरून पण ह्या गोष्टी केल्या जातात इंडियामध्ये वगैरे. मॅम हे LPGचं काय चाललंय? म्हणजे माझ्या मित्राचं हॉटेल त्यांनी चपाती 10ची 15 रुपयाला केली, हां. LPG वाढलं म्हणून. आता काय म्हणजे याचं? आणि एकतर आम्ही त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये गेलो तिथं कोल्ड कॉफीचे प्राईस वाढवलेत. असं होतंय. म्हणलं तुम्ही आता एनर्जी तुमच्याकडं खाते त्याचं ऊर्जाचं, तर म्हणलं तुम्हाला विचारू काय कधी होणार आहे मॅम हे सगळं सॉल्व? नाही, हे बघा आता हे तर काय आपल्या म्हणजे हातात नाही किंवा ते मिस्टर ट्रम्प जेव्हा ठरवतील तेव्हा शांत होईल ते. तुम्हाला काय वाटतं मॅम एकंदरीत सगळ्या वॉर सिच्युएशनवरती? हे बघा सगळ्यांना पॉवर आणि मनी आणि त्यामुळे हे पॉवर गेम आहे सगळा स्वतःच्या कंट्रोलमध्ये. जगाला समजा डिमांड ही फक्त एनर्जी सेक्टरमध्ये आहे, बरोबर. मग ऑइल, LPG किंवा ही पॉवर आपली, त्यामुळे ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कधी थांबेल म्हणजे काही सांगता येत नाही. पण त्याच्या आपल्या महाराष्ट्रावरती आता किती म्हणजे ते तरी impact आपण होत धन्यवाद होतं. मानले पाहिजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे. त्यांनी सरचार्जेस कमी केलेले आहेत पेट्रोल डिझेलवरती. त्याच्यामुळे पण तेवढा आपल्याकडे जर तुम्ही कम्पेअर केलं पाकिस्तान, बांगलादेश ह्या देशांमध्ये किंवा युरोपियन अनेक कंट्रीजमध्ये सुद्धा इवन अमेरिकामध्ये सुद्धा पेट्रोल डिझेलचे प्राइजेस हाईक झालेले आहेत. त्यामुळे आपल्याकडे नाही तेवढं अजूनही. आपण मोदीजींच्यामुळे अजूनही स्टेबल आहोत. पण हे जर वॉर आणखीन वाढलं तर मग काही गोष्टी चा विचार करून मोदीजींना पण काही स्टेप्स घ्यावे लॉकडाऊन वगैरे लागतील. नाही ना होणार मॅम परत? लॉकडाऊन नाही होणार, पण मोदीजींनी बोलून दाखवलं की कोविडसारखं. तर मला असं वाटतं अनाऊन्स करतील की नो व्हेकल डे हां. किंवा असं काही. आणि ते आपण खरं तर आपल्या चांगल्या आयुष्यासाठी सुद्धा आपण ते सगळ्यांनी अवलंबलं पाहिजे की तेवढं. सॅटर्डे किंवा संडे मग फक्त सायकल किंवा पोल्युशन कमी व्हावं ह्याच्यासाठी किंवा ह्या फ्युएल पण आपण कशी बचत करू शकू ह्याच्यासाठी. ह्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण तो एक सगळ्यांनी जर प्रयोग करायची सुरुवात केली तर खूप चांगला फायदा सगळ्यांसाठीच होणार आहे. त्यांची कुठली क्वालिटी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते? त्यांचं बघा म्हणजे जो काम करण्याची पद्धत आहे आणि एवढा सगळा स्ट्रेस असताना पण कधीच त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या कुठल्याच वागण्यातून जाणवत नाही, ही त्यांची क्वालिटी आहे ती. मॅम तुम्ही जेव्हा मोदीजींना भेटले होते पहिल्यांदा तेव्हाचा काय एक्सपिरियन्स होता आणि काय तुम्हाला कसे वाटले होते ते? आम्ही दिल्लीमध्ये गेलो आणि मग सहज म्हटलं की आपण नाही रक्षाबंधन आलं होतं म्हणून सीमाताई, मोनिकाताई आणि आम्ही की आपण अपॉइंटमेंट मागू, मिळाली तर बघू. आणि मग आम्ही गेलो, मिळाली अपॉइंटमेंट. मग राखी म्हणजे तो रक्षाबंधनचाच तो पिरियड होता. राखी बांधली. खूप छान त्यांनी मराठीत पण आमच्याशी बोलले, आमचं सगळं ऐकून घेतलं आणि एकदम छान असं वार्म फिलिंग एकदम त्यांना भेटलं की आली एकदम ऊर्जा. आणि तुम्ही शरद पवारांना भेटलेत? हो. मग शरद पवार साहेबांना भेटल्यानंतर तिथं तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला किंवा त्यांचा अनुभव कसा होता? ते माझ्या घरी मुक्कामी शरद पवार साहेब आले होते तेव्हा पण मी खूप 8वी-9वीत होती. तेव्हाच्या काही मला आठवणी तेवढ्या नाही आठवत. आत्ता सध्या असे कार्यक्रमांमध्येच एक नुसतं नमस्कार दर्शन घेण्या एवढीच झाली, असं काही इंटरॅक्शन झालं नाही. आणि अजितदादांसोबतचं इंटरॅक्शन? अजितदादांच्या सोबतच्या खूप आठवणी आणि त्यांच्याकडनं पण खूप सारखं शिकण्यासारखं. एक नेता म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला जर खूप हा कार्यकाळ जर
ह्या पदावरती राहायचं आहे किंवा तर अजितदादांच्या सवयी सगळ्यांनी अंगीकारल्या पाहिजे. कुठली गोष्ट तुम्हाला जास्त आवडली? सकाळी लवकर उठणं, टाईम म्हणजे त्यांनी सांगितलेल्या वेळेतच ते मीटिंग, आपल्याला अपॉइंटमेंट जरी दिली ना आपण 2-5 मिनटं जरी उशीर झालो तरी त्यांना ते चालायचं नाही. हे सगळ्या सवयी आणि कामाचा फॉलोअप त्यांचा. तुमचा कुठला एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासोबतचा एखादा? खूप सारे एक्सपिरियन्स आहेत. एखादा जो तुम्ही आठवलं की तुम्हाला अजून पण छान वाटतं? आणि बघा आता ते खूप असे सगळ्यांना कठोर वाटायचे ना, पण मी पहिल्यांदा आमदार म्हणून जेव्हा अधिवेशनात सभागृहात गेली तर त्यांचं परत सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते अधिवेशनात बसायचे. मग मी पण जास्त वेळ बसते सभागृहात. मला असं बोलावून घेतलंस आणि सोबत बसून पाठीवर थाप मारून की खूप छान, तुला लहान वयामध्ये संधी मिळाली आहे, खूप काम कर, मेहनत कर, बाबांना पण सांग, मी विचारलं, मी आहे तुझी काळजी घ्यायला, असं त्यांनी जेव्हा सांगितलं तर खूप छान वाटलं. म्हणजे आपुलकीने एकदम स्वतःच्या लेकीसारखं त्यांनी मला म्हणजे पहिल्याच अधिवेशनाच्या 1-2 दिवसामध्येच मला जो आधार दिला, छान वाटलं. नंतर मंत्री म्हणून त्यांच्यासोबत काम करत असताना पण त्यांचं प्रशासनावरची पकड किंवा त्यांचा अभ्यास आणि त्यांचं वेळेचं नियोजन, फॉलो प्रत्येक कामाचा घेणं, ह्या पण गुण आपण घेण्यासारखे आहेत. आणि एकनाथ शिंदे साहेबांबद्दलचं काय वाटतं तुम्हाला? त्यांच्यासोबत काम करताना काय त्यांचं पण मन मोकळं असं वाटतं, मोठ्या मनाचे आहेत ते, सहकार्य करतात सगळ्यांना. त्यांचा कुठला एखादा किस्सा तुम्हाला आठवतोय? अशा सांगू किस्सा शकता कुठला आणखीन नाही आठवत असं म्हणजे. किंवा पहिल्यांदा भेटले तेव्हाचा एक्सपिरियन्स? नाही, छानच सगळ्यांना, म्हणजे युतीमध्ये आहोत सोबत तर चांगल्या एका विचाराने समजून घेतात, तेही सपोर्ट करतात. मॅम तुमच्या हॉबीज काय आहेत? तुम्हाला काय आवडतात? मला हॉबीज, माझं गार्डनिंग आहे, पेंटिंग पण मी करते, पण ही मी नाही केलेली आहे. माझ्या मावशीने ही गिफ्ट दिली मला, पण मी करते. मला असं कळलं आम्हाला की तुम्हाला मूवीज बघायला पण आवडतात. मूवीज बघायला पण आवडतं. शेवटचा कुठला पाहिला होता? धुरंधर. मी अक्षय कुमारची खूप मोठी फॅन आहे. मी महेश बाबू, साऊथच्या मूवीज जास्त पाहता? साऊथचे पण बघते, हॉलिवूड बघते, परत नेटफ्लिक्सवर खूप सारी सिरीज बघते. कुठली आवडते सिरीज आता रिसेंटली? आता रिसेंट मी कुठली बघत नाही आहे, पण बघत असते मी. पण आवडीची सिरीज एखादी? सूट्स होती, परत होत्या. गेम ऑफ थ्रोन्स पाहते असेल ना? ती तर बघून खूप वर्ष, 2-3 वर्ष झाले. आता फौदा बघितली, तिला पण 2 वर्ष झाले बघून. आणि तुम्ही रॅप वगैरे ऐकता? नाही. सर जॉनर नाही आवडत तुम्हाला सर रॅप वगैरे? मग कुठली गाणी ऐकता तुम्ही? मी हिट्स कुठली पण ॲपल म्युझिकवर 90s हिट्स, 80s किंवा रिसेंट हिट्स. मराठी कुठलं गाणं आवडतं तुम्हाला? मराठी अजय अतुलचे पण आवडतात. सो आपण एक नवीन सेगमेंट ॲड केला की तुम्ही हेल्थ मिनिस्टर पण आहात, म्हणजे त्या सेगमेंटमध्ये पण काम करताय, वुमन एम्पॉवरमेंटसाठी पण काम करताय. तर मग आम्ही एक सो मेडिटेशन, योगा आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण काम केलं पाहिजे की त्याच्यावर ती लोकांनी बोललं पाहिजे मेंटल हेल्थबद्दल. सो त्याच्यासाठीच एक सेगमेंट ठेवला आहे. सो ती माझी फ्रेंड आहे नवी, सो ती कंडक्ट करणार आहे. सो तिचे काही प्रश्न आहेत, सो ते तुमच्यासोबत डिस्कस करायचे होते आम्हाला. मी म्हटलं मी जास्त योगा वगैरे करत नाही तर ते मी विचारणं बरोबर नाही राहणार, सो मी तिलाच इन्व्हाइट करतो. मी मेडिटेशन कोच आहे, ॲक्टिव्हली वर्किंग इन आर्ट ऑफ लिव्हिंग फॅकल्टी, आणि मी अल्टरनेटिव्ह हिलिंग करते. आय प्रॅक्टिस क्रेनिओसेक्रल थेरपी, मर्मचिकित्सा, मेरुचिकित्सा, LNB टेक्निक, आणि डेफिनेटली दीदी हेल्थ मिनिस्टर आहेत, सो नक्कीच आपली खूप रंगक चर्चा होणार आहे. जसं तुम्ही हेल्थ मिनिस्टर आहात आणि आत्ता जेनझीजमध्ये पण योग आणि मेडिटेशन हे खूप ॲक्टिव्हली करतायत सगळेजण. बिईंग अ हेल्थ मिनिस्टर तुमचा व्ह्यू कसा आहे की हेल्थमध्ये मेडिटेशन, योग आणि आयुर्वेदा यांचा किती सहभाग असावा किंवा तुमच्या दैनंदिन आयुष्यात किती आहे? डेफिनेटली मिनिस्टर म्हटल्यावर तुमचं शेड्यूल हेक्टिक असेल, स्लीप सायकल अपडाऊन असेल, बिईंग अ वुमन हॉर्मोनल सायकल्ससुद्धा वर खाली असतील. सो व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट दॅट? नाही, आपण तर बघा आपल्या भारतामध्ये ही देण आहे आयुर्वेद, आणि आपल्याकडे हे सगळंच म्हणजे मग मेडिटेशन हे पण आपलंच संस्कृतीतलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचाच वापर आपण जास्तीत जास्त केला पाहिजे ॲलोपॅथीकडे जाण्याच्या पहिले. आणि आयुष मंत्रालय जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस केले, आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आपण लवकरच ते चालू करतो आहे, आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्याच ज्या तुम्ही ट्रीटमेंट सांगितल्यात किंवा थेरपीज सांगितल्या, ह्या सगळ्या आपण त्यात इन्क्लूड करणार आहोत. कारण की जास्तीत जास्त नैसर्गिकरित्या कुठल्याही मोठ्या आजाराला आपण आपल्या लाईफस्टाईलनीच
म्हणजे आपण म्हणतो ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर तशा पद्धतीने आपण सुरुवातीपासूनच जर हे अंगी काढलं आणि जेनझीमध्ये पण तुम्ही सांगता योग ह्या गोष्टींकडे जास्त तरुण पिढी वळली जाते, ती चांगली गोष्ट आहे. कारण आपण बघतो आता पेशन्स राहिला नाही आहे लोकांमध्ये, त्यामुळे डिप्रेशनचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींना एक फायद्याचं आहे. म्हणजे मग मानसिक आणि शारीरिक दोन्ही संतुलन ठेवण्यासाठी ह्या सगळ्याच ऑल्टरनेटिव्ह थेरपीज खूप कामाच्या आहेत. आणि माझ्या आईनी आत्तापर्यंत आम्ही जास्त पहिले आयुर्वेदिकच घेतो. म्हणजे साधं टेम्परेचर जरी आले तर 2-3 दिवस तर नॉर्मल असेल तर लेट इट बी, मग घरचेच काढे वगैरे किंवा मग आयुर्वेद, आणि खूपच काय झालं तरच ॲलोपॅथीकडे आम्ही हे करतो. पण आम्ही आयुर्वेदिकवरतीच जास्त भर देतो. तुम्ही करता मेडिटेशन वगैरे? खूप कमी वेळ मिळतो. जसं आज आता करायचं, पण तुम्ही लवकर येणार म्हणून मी सगळं स्किप केलं असं आहे. ओके. आणि आता डेफिनेटली मंत्री म्हटल्यावर, आमदार म्हटल्यावर, पालकमंत्री म्हटल्यावर आणि मंत्रिपदामध्ये पण एवढी सगळी खाती असल्यावर जो मेंटल टॉस होतो, त्या मेंटल हेल्थला तुम्ही कसं टॅकल करता? कारण की बीइंग अ वुमन, बीइंग अ मदर आणि बीइंग अ वाईफ, बीइंग अ डॉटर इन लॉ, ह्या सगळे रोल्स निभावता जे आपण म्हणतो मेंटल हेल्थ आपली टॉसवर जाते, तर त्याविषयी तुम्ही ती कशी टॅकल करता? सवय झाली आता. पहिले खूप स्ट्रेस घेत होते मी, की मला प्रत्येकाला आनंदी ठेवायचं आहे, प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या, पण ते आता नाही करू शकत आहे. तर थोडंसं माझी मुलं म्हणतात की कूल राहण्याचा प्रयत्न कर, सगळंच तुला करायचं आणि सगळ्यांनाच समाधानी करायचं आहे, हे ठेवलं तर तू स्वतः डिस्टर्ब होऊन जाशील. मग थोडंसं आणि एक 8-10 दिवसातून 1-2 दिवस मुलांच्यासोबत काढणं, किंवा मला माझ्या कामात पण आनंद मिळतो. माझ्या लोकांच्यासोबत असेल तर मला खूप छान मी रिलॅक्स होते. तसं मी वेळ काढते, शेतावर जाते कधी. माझा नेक्स्ट प्रश्न तुम्हाला असा आहे की पॉलिटिक्समध्ये आता तुम्ही ॲज अ स्त्री म्हणून ॲक्टिवली काम करतायत. जर एखाद्या स्त्रीने येऊ इच्छिते, एखादी स्त्री, आणि जर तिला राजकीय वारसा नसेल, तर तिला तेवढा जनतेकडून सपोर्ट मिळतो का? किंवा ज्या टीकांना तिला समोर जावं लागतं, त्याच टीकांना राजकीय वारसा असलेल्या स्त्रियांना समोर जावं लागतं का? किंवा टीकेचं स्वरूप वेगळं असतं, पण टीका असतातच. हो, महिलांना टीका करणं खूप सोपं आहे ना लोकांसाठी. महिलेच्या चुका काढायच्या, नावं बोटं ठेवायचे, मग तिला मेंटली हरास करायचं आणि तिला थांबवायचं, हा सगळ्यात सोपा माध्यम लोकांसाठी. परंतु आपण जर ह्या फील्डमध्ये यायचंच ठरवलं तर तेवढं आपल्याला स्वतःला हे टीका सहन करण्यासारखं स्ट्रॉंग बनवावं लागेल. भीती वाटते ट्रोलिंगची? ना, आता नाही वाटत, कारण 2-3 माझे असे व्हिडिओ झाले. आता नाही वाटत, जाऊ देत, ते होईल. म्हणून जपून सगळ्या काही गोष्टी आपण करतो, कारण की आपल्या समाजामध्ये पुरुषांनी कसंही वागू दे, काही करू दे, ते लोकांना मान्य आहे. महिलेनी थोडंफार काय केलं, जसं मी लेडी डॉन म्हटलं, तर ते आवडलं नाही लोकांना. जास्त ॲग्रेसिव्ह महिला असली की हिला संस्कार नाहीत, जास्त शांत महिला असली की हिला काही कळत नाही. हे असे सोपे मोजमाप आपल्या समाजामध्ये किंवा काही लोकांनी लावलेले आहेत. त्यामुळे दोन्ही साईडनी महिलांना कशी चुकीची किंवा एम कॅपेबल हे ठरवण्यासाठी सगळे तयारच असतात. राजकारणात आल्यानंतर स्त्रियांचं फ्रीडम, स्वातंत्र्य व्याप्त होतं का? हो. कुठले जास्त रिस्ट्रिक्शन्स लागतात? नाही, सगळ्याच गोष्टींवरती ना. म्हणजे आपण एक स्त्री म्हणून किंवा वेगळ्या फील्डमध्ये असल्यावर जेवढं फ्रीली वागू शकतो ना, तसं नाही. ते सगळ्या गोष्टींचं भान ठेवूनच नेहमीच हे करावं लागतं. असं कायम प्रेशरच असतं ते, काइंड ऑफ. मला फील होतं ते. सुरुवातीला व्हायचं, आता नाही. राजकारणात पण जेंडर इक्वॅलिटी जर आपल्याला अंमलात आणायची असेल, तर तुम्हाला काय वाटतं की काय काय बदल असावेत? खूप सुंदर बदल आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करताय. महिलांना खूप संधी आहे, आणि खास करून भारतीय जनता पार्टीमध्ये खूप संधी आहेत. सर्वसामान्य घरातली जरी मुलगी असेल, महिला असेल, तिची इच्छा असेल, फक्त वेळ आणि तिच्या घरच्यांचा सपोर्ट, तिच्यावरचा विश्वास, हाही गरजेचा असतो. पण आजकाल म्हणजे ज्या हिंमतीने किंवा ज्या करेजनी मुली कुठलेही करिअर चूज करतात, जसं IT क्षेत्रातलं असेल किंवा कला क्षेत्रातलं असेल किंवा हेल्थ सेक्टरमध्ये असेल, त्या करेजनी जर काही पाठिंबा नसेल तर ते राजकारणात एवढा ॲक्टिव्हली नाही सहभाग होऊ शकत.
तर अशा मुलींना किंवा अशा महिलांना तुम्ही काय संदेश देणार? हे बघा, हे एक साहजिक आहे, जेवढी मेहनत आपण दुसऱ्या करिअर करण्यासाठी करतो ती एकदा झाल्यानंतर एकदा एक मग डॉक्टर होऊ दे किंवा अधिकारी होऊ दे, पुढची 30 पण म्हणजे रिटायर होईपर्यंत किंवा आपल्याला जोपर्यंत वाटत नाही तो आपण स्टेबल असतो. राजकारणामध्ये स्टेबिलिटी त्याची नाही आहे. इथून तुम्हाला तिकीट मिळतं की नाही इथपासून सुरुवात होते, अनसर्टन्टी असते. आणि जनता पण म्हणजे जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी पण खूप मेहनत करावी लागते, तेवढं वेळ त्यांच्यासाठी द्यावा लागतो. सगळा हा बॅलन्स ठेवल्यानंतरच सगळं काही शक्य होऊ शकतं. आता मला जर IIT करायचं असेल तर त्याचे JEEचे क्लासेस असतात, म्हणजे सगळेच बाबतीतले क्लासेस असतात की UPSC करायचे त्याचे क्लासेस आहेत. पण मला मिनिस्टर व्हायचे किंवा मला CM व्हायचे किंवा मला राजकारणात ZP व्हायचे, ह्याचे क्लासेस नाही आहेत. तर मग तुम्ही एंटरप्रेन्योर होता, तुम्ही असे क्लासेस चालू करू शकता. म्हणजे बेसिकली तुमचं बॅकग्राऊंड पाहता. हे बघा, आपल्याला आता बरेच नीट करतात, IITसाठी तयारी करतात, ते सगळ्यांची पुस्तकं आहेत. बरोबर पुस्तकामध्ये जो सिलेबस दिलेला आहे ते पुस्तकातलं येणार आहे. बरोबर. तसं राजकारणात तसं पुस्तक कुठलं नाही आहे. आपल्याला जनतेची मनं वाचावी लागतात, अभ्यासावी लागतात, त्यांची सेवा करावी लागते, नेत्यांच्या मार्गदर्शनावरती आपण काम करावं लागतं. तेव्हा ह्या सगळ्या राजकारणातल्या पायऱ्या, ही सगळी राजकारणातली पदं आपल्याला मिळू शकतात. ॲज अ स्त्री म्हणून, जसं आता प्रत्येकाकडे काही ना काही वेगवेगळ्या खाती असतात, आपल्याकडे बांधकाम खातं पण आहे, तेव्हा असं कुठेतरी फिलिंग येतं का की मला ॲज अ स्त्री म्हणून काहीतरी मला माझं वेगळं अस्तित्व इथे प्रूव्ह करून दाखवावं लागत आहे, की ह्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत पुरुषप्रधान संस्कृती असेल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आहे, पण आता मी ॲज अ स्त्री म्हणून रिप्रेझेंट करते, पण ते रिप्रेझेंट करताना सुद्धा मला माझं पोझिशन, अस्तित्व मला प्रूव्ह करावं लागत आहे, असं वाटतं का कुठेतरी? वाटतं आपलं वेगळा काहीतरी ठसा आपल्या प्रत्येक विभागामध्ये आपल्याला उमटवायचा आहे. त्यामुळं काही छान संकल्पना, काही छान कामं आपण करावी असे वाटतात. आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी एवढे सकारात्मक आहेत. करा, मग काही करा, नवीन संकल्पना आणल्या करा, तुम्ही करा, असं नेहमी ते सपोर्टिव्ह आहे. त्यामुळे असं वेगळं काही आव्हान नाही तसं. सो या रॅपिड फायर राऊंड. ओके, सो स्ट्रिक्ट लीडर की सॉफ्ट लीडर? सॉफ्ट लीडर. हार्ट की माइंड? माइंड नाही, माइंड पाहिजे खरं. हां. ओके, ट्रूथ की डिप्लोमसी? ट्रूथ, पण डिप्लोमॅटिक असलं पाहिजे, त्याचा मी आता प्रयत्न करते. सो फेम की रिस्पेक्ट? रिस्पेक्ट. कंट्रोल की सरेंडर? कंट्रोल. डेस्टिनी की हार्डवर्क? बोथ इन माय केस. दोन्ही पण. हां. सो डू यू बिलीव्ह इन मॅजिक? थिंग्स हॅपन राईट? आपण प्लेन माइंडली काम केलं छान विचारांनी तर मॅजिक होतंच. राजनैतिक वारसा ॲडव्हान्टेज की रिस्पॉन्सिबिलिटी? ॲडव्हान्टेज. प्लॅनिंग की इन्स्टिंक्ट? इन्स्टिंक्ट. पब्लिक इमेज की प्रायव्हेट पीस? आता तर आय कांट स्किप पब्लिक इमेज ऑल्सो. सो बोथ. नो बोलायला कठीण आहे की यस? मी सारखी प्रत्येक गोष्टी सरळ नाही म्हणून सांगते ज्या होत नाहीत त्या, पण पॉलिटिक्समध्ये तसं नाही, हो बघू करू करते अशा पद्धतीने बोललं पाहिजे. दोन्ही पण अवघड? दोन्ही पण अवघड. सेफ डिसिजन की रिस्की मूव्ह? सेफ डिसिजन. पॉप्युलर ओपिनियन की पर्सनल ट्रूथ? पर्सनल ट्रूथ. रूल फॉलोअर की रूल ब्रेकर? इन पर्सनल लाईफ रूल ब्रेकर आणि इन पॉलिटिकल लाईफ आय फॉलो ऑल द रूल्स. सो रिस्क घ्यायला आवडतं तुम्हाला की सेफ गेम प्ले? दॅट अबाउट व्हॉट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. अच्छा, म्हणजे दोन्ही पण. हां. सो डिप्लोमॅटिक आन्सर आहे थोडं. आणि ऑपोजिटमधलं एक लीडर ज्यांना तुम्ही रिस्पेक्ट करता? अपोजिटला कसं ॲडमायर करणार? तरी पण असतात ना की कोणाची वक्तृत्व शैली आवडू शकते किंवा कोणाचं व्यक्तिमत्व आवडू शकतं? नाही, मला ॲडमायर करते मी जयललिता मायावतींना, की बिईंग अ लेडी दे वर कॅपेबल टू बी CM फॉर 3-4 टाइम्स. म्हणजे इव्हन शरद पवार साहेबांना पण ते जमलं नाही. ते महिला असून मायावती जयललितांनी सिंगल हँडली, म्हणजे त्यांनी त्यांच्या पक्षाला मुख्यमंत्री पदावरती एवढे वर्ष टिकून ठेवलं. मी ॲडमायर करते ते. सो वन वर्ड आन्सर्स आहे की मी एक शब्द सांगेल, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा. ओके, सो पॉवर अनसर्टन्टी. पॉलिटिक्स चॅलेंजिंग. प्रेशर इफ वी टेक दॅट. सक्सेस. ऑन लक. वुमन? नवदुर्गा. वाव. आणि लास्ट वन राहुल गांधी? पप्पू और अ फेल्युअर. सो अशा प्रकारे आपल्या हेल्थ मिनिस्टर मेघना दिदी
बोर्डीकर यांनी आपल्याला हेल्थसाठी पण संदेश दिलेला आहे. इवन त्या स्वतः पण आयुर्वेदा फॉलो करतात आणि स्वतःही मेडिटेट करतात. एवढ्या बिझी हेक्टिक शेड्यूलमधून पण त्या 5-10 मिनटं वेळ काढून गाडीत का होईना किंवा सकाळी सकाळी घरी का होईना त्या थोडा वेळ मेडिटेट करतात. आणि हेच आपल्यासाठी ब्लेसिंग आहे. आणि सगळ्यांनी हे करावं नक्की. येस, डेफिनेटली तुम्ही सगळ्यांनी पण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्यात म्हणून दीदी आज आपल्याला आव्हान करतात. थँक्यू व्हेरी मच श्रीराज आणि मेघना दीदी. येस. सो मॅम कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत असं कॅज्युअल पॉडकास्ट? तुम्ही असं पहिल्यांदाच कुठल्या तरी पॉडकास्ट चॅनलवरती बोललात. हे छान वाटलं. छान तुमची सगळी यंग टीम आहे. छान कॉन्सेप्ट आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा की तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून जेनझीला किंवा तुमचे जेवढे पण व्ह्युअर्स आहे छान म्हणजे वी आर इंडियन्स आणि आपण आपल्या भारतीय नागरिक आहोत. एवढं सुंदर आपल्याला सगळं काही आपली संस्कृती, आपला नैसर्गिक सगळी काही जी आपल्या देशामध्ये उपलब्धता आहे ह्या सगळ्यांचा आणि आपण इंडियन्स म्हणून जे क्वालिटीज आपल्यामध्ये आहेत त्या क्वालिटीजचा फायदा घेत आपलं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण तरुणांनी करावं. आपल्या देशाला, आपल्या राज्याला नंबर 1 बनवण्यासाठी तुमच्याच सगळ्यांची गरज आहे आणि तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून चांगले चांगले विषय घेऊन तुम्ही तरुणांच्या पुढे आलं पाहिजे ह्याही शुभेच्छा मी अपेक्षा तुमच्याकडून ठेवते आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही खूप हेक्टिक शेड्यूलमधून हा टाईम दिला आम्हाला आणि ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुमचा पॉडकास्ट घ्यायला. आम्हाला खूप मजा आली आणि पहिलाच पॉडकास्ट होता की आम्ही स्टेट मिनिस्टरचा करतो आहे त्याच्यामुळे खूप भारी वाटतं आहे. आणि फक्त जाताना एक मॅम माझं एक पर्सनल हे तिथं कन्क्लूड करू आपण ते बोललं जात आता. काय खूप मोठा प्रॉब्लेम झाला माझ्या आयुष्यात की सगळं होतं आहे पण लग्न होत नाही. तर मग त्यासाठी तुम्ही मिनिस्टर आहे, तुमच्या मतदारसंघ पण मोठा आहे आणि तुम्ही महाराष्ट्राचे मिनिस्टर आहे त्याच्यामुळे तुमचं लोक ऐकतात. मग तुम्ही असं जर मेसेज दिला की मुलगा चांगला आहे तर लोक ऐकतील आणि असं मुलं देतील. तोच मेसेज मला सगळेजण द्यायला सांगताय. सगळे सांगतात ते. हो, मला वाटतं तो जो सोनोग्राफीचा सेक्स डिटर्मिनेशनचा जो मिसयूज झाला हां त्याचं आता आपण सगळे भोगतोय. हां मुलीच भेटत नाही ते. हां, पण तरी मग माझ्या पर्सनलसाठी तुम्ही बोललं तर चांगलं होईल. म्हणजे कोणीतरी देईल बाबा. चांगलं स्थळ आहे माझ्याकडे. मी पण मुली जेव्हा फिरताना काही मला दिसल्या तर मी सुचवेल. क्या बात आहे. तुम्ही लग्नाला येत आहे म्हणजे हो, कंपल्सरी. नक्की नक्की. यस चालेल. आणि थँक्यू सो मच मॅम पुन्हा एकदा.